नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या आपल्या सिनेमा 360 मध्ये। 1 मे महाराष्ट्र दिन, 1 मे कामगार दिन हा संपूर्ण महाराष्ट्र साजरा करतो आणि याच दिवसाचं औचित्य साधून आपल्या मराठी आणि शिवछत्रपतींना मानणाऱ्या प्रत्येक मावळ्यांसाठी एक सिनेमा आलाय, तो म्हणजे राजा शिवाजी, आपला राजा आपला अभिमान। मगरूर हुकमांना कळू द्या, मराठे मातीत गाडले जात नाहीत, ते मातीत पेरले जातात। चित्रपटाचा ट्रेलर लोकांना इतका आवडला की हा सिनेमा 1 मेला आपल्याला कसा बघायला मिळेल यासाठी संपूर्ण प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे। आत्तापर्यंत मराठी सिनेमाच्या इतिहासामध्ये असा सिनेमा घडलेला नाही ज्यामध्ये बॉलिवूडमधले अनेक स्टार्स आहेत। रितेश देशमुख यांनी या सिनेमाची दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे। महत्त्वाचं म्हणजे महाराजांचा विषय निघाला की आपल्या समोर प्रश्न उभा राहतो की इतर ऐतिहासिक पात्र कोण साकारणार जे त्या पात्रांना खऱ्या अर्थाने न्याय देतील। हिंदीतले कोणते कलाकार कुणाची भूमिका साकारतायत हे आपल्याला ट्रेलरमधून पाहायला मिळतं। विद्या बालन बडी बेगमच्या भूमिकेमध्ये चोख मुरली आहे, तर जिनिल्या देशमुख रितेश बरोबर सईबाईच्या भूमिकेला वेळ नंतर पुन्हा न्याय देताना दिसते। महेश मांजरेकर लहूजी जाधव यांची भूमिका पार पाडताना ट्रेलर मधलं त्यांचं वाक्य मराठ्यांचा दबदबा काय होता हे दाखवून देतं। बमन इराणी यांचा पीर बाबा उत्कंठा निर्माण करतो, तर अभिनेत्री भाग्यश्री यांनी माता जिजाऊ यांची भूमिका साकारली असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे की या भूमिकेला त्या कशा पद्धतीने न्याय देणार आहेत। अमोल गुप्ते जे स्वतः एक लेखक दिग्दर्शक आहेत, जे सिनेमामध्ये आदिलशाची भूमिका निभावत आहेत आणि त्याचबरोबर रितेश देशमुख यांच्या मुलाला अभिनयाचे धडे देण्याची सुद्धा त्यांनी कामगिरी बजावली आहे। त्यामुळे राहिल रितेश देशमुख यांचे बाल कलाकार म्हणून पदार्पण झाले। सर्वात महत्त्वाचं गुपित म्हणजे आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, होता जीवा म्हणून वाचला शिवा। जीवा म्हाला हे महाराजांचे अंगरक्षक होते, ज्यांच्यामुळे खानाच्या भेटीवेळी जेव्हा महाराजांसोबत दगा झाला तेव्हा सय्यद बंडाचा हात कापून त्यांनी महाराजांचे प्राण वाचवले। तर हा जीवा शिवाला कशा पद्धतीने वाचवणार याचं मुख्य आकर्षण आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण दस्तूर खुद्द सलमान खान आपल्याला जीवा महालाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे। सलमान खान विषयी म्हणायचं झालं तर याआधी वेडमध्ये सुद्धा तो पाहुणा कलाकार म्हणून आपण पाहिला, ज्याच्यामुळे प्रेक्षकांना वेड सिनेमाने वेड लावलं होतं। आता राजा शिवाजीच्या निमित्ताने पुन्हा रितेश देशमुख आणि सलमान यांची जोडी आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे। महाराज आपल्या इतिहासाचे खरे नायक आहेत असं जर आपण म्हटलं तर इतिहासाचा खरा खलनायक हा अफजल खान, ज्याची भूमिका साकारतायत संजय दत्त। हो, संजय दत्त। धुरंधर मधला त्यांचा SP असलम या पात्राने संपूर्ण भारतभरात प्रेक्षकांची पसंती मिळवली। तसंच त्यांच्या अभिनयाची जादू या सिनेमातून होईल यात वावगच नाही। संजय दत्त यांचा आवाज खऱ्या अर्थाने त्या अफजल खानाच्या क्रूरतेचा भाव डोळ्यासमोर प्रकर्षाने उभा करेल यात शंकाच नाही। या सिनेमात मराठीत प्रथमच पदार्पण करून आणि ट्रेलरमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचं काम केलंय ते अभिषेक बच्चन यांनी। त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक सिनेमे केले असतील तरी आजवर कुठल्याही ऐतिहासिक सिनेमाचा ते भाग होऊ शकले नाहीत। पण जर ऐश्वर्या राय बच्चन यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी ह्यापूर्वी जोधा अकबर या सिनेमामध्ये भूमिका साकारली होती, जी प्रचंड लोकप्रिय झाली होती। कदाचित अभिषेक बच्चन यांच्याकडे ही सुवर्ण संधी आहे की ते शंभूराजेंच्या भूमिकेमुळे त्यांच्या ऐतिहासिक कामाची ओळख निर्माण करतील। सचिन खेडेकरांची शहाजी राजे भोसले यांची भूमिका ट्रेलरमध्ये पाहून आपल्याला त्यांच्या सहज अभिनयाची छाप पाडून जाते। अजय अतुल यांचं संगीत अगदी अंगावर शहारे आणतं, तर महाराजांचं अँथम सॉन्ग हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। मराठ्यांचा इतिहास दाखवण्यासाठी रितेश देशमुख यांनी मराठी चित्रपट विश्वात इतिहास घडवला, ते म्हणजे इतक्या हरहुन्नरी कलाकारांना घेऊन हे शिवधनुष्य त्यांनी उचललं। शिवरायांचा इतिहास आणि इतिहासाची साक्ष देणारा सिनेमा राजा शिवाजी। मी जाणार आहे माझ्या परिवारासोबत, आपणही या राजांना मुजरा करायला, त्यांना वंदन करायला। राजा शिवाजी, आपला राजा
आपला अभिमान. जय महाराष्ट्र, जय शिवराय. हर हर हर